आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव जवळील गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITIच्या मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या खुनाची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 5 रोजी पहाटे उघडकीस आली आहे। या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात एका विद्यार्थ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ संतोष साखरे वय 23 हा विद्यार्थी वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेला असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याला झोपेतच ठार केले। या प्रकरणी त्याच्या सहविद्यार्थी ऋषिकेश लक्ष्मण बडेकर यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार आरोपी अमय भिका कोकरे व 19 यांनी पूर्वी झालेल्या भांडणाचा तसेच अनिरुद्ध साखरे यांच्यासोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून ही घटना घडल्याचा आरोप आहे। गुरुवार दिनांक 4 जूनच्या रात्री ते शुक्रवार दिनांक 5 जूनच्या पहाटे दरम्यान वसतिगृहात हा प्रकार घडला। फिर्यादीनुसार आरोपीने सौरभ साखरे यांच्यावर लोखंडी पाईप व सिमेंटच्या गठ्ठ्याने डोक्यावर वार करून गंभीर मारहाण केली। या हल्ल्यात सौरभ साखरे यांचा मृत्यू झाला। घोडेगाव पोलीस ठाण्यात आरोपी अमय कोकरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहे।